हॅलो गाईस, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे चिकन चिली सूप. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, सूपसाठी लागणारे चिकन चिली सूपसाठी लागणारे चिकन. मी चिकन वाफवून घेतलं होतं. ते वाफवते मी मीठ आणि काळी मिरची टाकून त्याला वाफवून घेतलं. आणि कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे, अंडं घ्यायचं आहे. अंड्यामध्ये काळी मिरची पावडर, थोडंसं मीठ घालून त्याला फेटून घ्यायचं आहे. ही आहे हिरवी कांद्याची पात, कोथिंबीर आणि बाकी सर्व जे काही वस्तू आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत. लसूण, आलं, मिरची, कांदा, फरसबी, गाजर, पत्तागोबी आणि हे कलरफुल शिमला मिरची, ते सर्व मी बारीक चिरून घेतलेलं आहे. तर आता पहिलं मला करायचं आहे, ही कढई घेतलेली आहे, गॅस चालू केलं आहे. आता यामध्ये मी तेल घालून घेते. तेल घातलं आहे. आता मला त्यामध्ये आणि गॅस फास्ट करायचं आहे. जेव्हा चायनीज वस्तू आपण जे काही पदार्थ बनवतो ते गॅस फास्ट करून बनवायचं आहे. आता यामध्ये मी लसूण घालते. लसूणला जास्त परतवायची नाही, तेलामध्ये जास्त लाल करायची नाही, हलकाच ब्राऊन कलर यायला पाहिजे, जसं की तांबूस कलर. तर हे असं झालेलं. आता मी यामध्ये आलं वापरते. जेव्हा सूप बनवतात त्यामध्ये सर्व भाजी पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी सूपमध्ये वापरतात, पण मी तसं नाही करत आहे. आता यामध्ये मी मिरची घालते, हिरवी मिरची. आता यामध्ये कांदा घालायचा. कांदा मी घेतलाय, जो आपला हिरवा कांदा असतो त्याचा मी कांदा वापरायला घेतलाय. याला आता परतून घ्यायचं तेलामध्ये. हे जोपर्यंत मी हे जो अंडा घेतलाय त्यामध्ये काळी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ, जास्त नाही, थोडंसं, आणि त्याला फेटून घेतो. आणि जे मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे हे असे 2 चमचे भरून घेतलेत. तर यामध्ये मला फरसबी आणि गाजर घालून घ्यायचं. सगळं भाज्या ते थोड्या थोड्या घेतलेले आहेत, जास्त नाही घेतलेले. सूप बनवते तर त्यासाठी थोडी थोडी भाजी घेतलेली आहे. आता यामध्ये मी हे मीठ आणि थोडीशी काळी मिरची पावडर ते घालून घेते. मी यामध्ये व्हिनेगर किंवा अजिनोमोटो मी वापरत नाही, फक्त सोया सॉस या चिली सॉस या शेजवान सॉस वापरते. आणि मी जे सोया सॉस वापरते ते हेवाला वापरते. आता यामध्ये मी पत्तागोबी ते घालून घेते. आता यामध्ये मला थोडं पाणी घालून घ्यायचं. त्याआधी सोया सॉस घालून घेते. एक दोन चमचे वापरले. लागलंच तर थोडंसं वापरता येईल. आता मी 2 चमचे वापरते. आता यामध्ये मी पाणी घालते. आता याला उकळ येऊन द्यायचं आहे 5 मिनटं. आता याला उकळ येऊ दे, याला झाकून ठेवते. आता बघते पाण्याला उकळ आलेली आहे की नाही, आलेली आहे. आता यामध्ये
हे जो चिकन घेतलं आहे ते घालून घेते. थोडा वेळ ह्याला पण थोडं पाण्यामध्ये उकळून देऊ दे. त्याला झाकण मारून घेते. थोडं 2 मिनिटासाठी झाकण मारून घेते. आता ह्याला उकड आलेली आहे, खाऊ शकता. आता यामध्ये हे जो अंडा फेटले ना ते घालून देते. आणि ह्याला जास्त फेटायचं ढवळायचं नाहीये. आता मी थोडंसं ढवळून घेते, नाहीतर ना ते जास्त मिक्स होऊन जातं अंडा. पाहू शकता. तर यामध्ये मला मध्ये पाणी घालून घेते. आता मी ह्यामध्ये शिमला मिरची घालून घेते. ठीक आहे. आता यामध्ये कॉर्नफ्लोअर घालते. कॉर्नफ्लोअरला चांगले ढवळून घ्यायचं, कारण ते खाली चिपकून राहतं. हे पाहू शकता, असं करून घ्यायचं. आता मी यामध्ये सोडते. जास्त घट्ट करायचं नाही आहे, रसा पातळ ठेवायचा. त्याला थोडा वेळ ठेवते झाकण मारून. आता याला उघडून बघूया. पाहू शकता, आता झाले सूप तयार. चिकन चिल्ली सूप चायनीज पद्धतीने. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवा कांदा वापरून घेते. तर अशा पद्धतीने बनवलंय चिकन चिल्ली सूप. तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून घ्या. तर अशा पद्धतीने झालंय चिकन चिल्ली सूप. आता यावरती मी थोडंसं हिरव्या कांद्याची पात घालून घेते. गाईस, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा, प्लीज कमेंट करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मिळते आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.